अंतरंग ऋतूतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी सौ ऋतुजा गणेश जोशी आपल्याला गणेश चतुर्थीच्या आणि श्रीपाद श्री वल्लभ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण सध्या विविध प्रकारच्या क्रिस्टलची माहिती घेणार आहोत. तसेच क्रिस्टल, वास्तू, ज्योतिषशास्त्र याबद्दल देखील अनेक अभ्यासवर्ग होत असतात, त्याची देखील आपण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम क्रिस्टल म्हणजे काय ते समजून घेऊया. क्रिस्टल म्हणजे जमिनीतून निघणारे अख्खे दगड, अख्खे चंक, त्यांना आपण क्रिस्टल असं म्हणतो. यामध्ये नवरत्नांचा, विविध प्रकारच्या मण्यांचा समावेश होतो. आपल्या भारतीय परंपरेत अनेक प्रकारचे क्रिस्टल आढळतात. मुख्यतः 84 प्रकारच्या मण्यांना म्हणजेच 84 प्रकारच्या रत्नांना आणि उपरत्नांना विशिष्ट प्रकारची मागणी आहे. त्यात अनेक प्रकारचे मणी देखील येतात. आपण मुख्यतः क्रिस्टल म्हणजे काय हे समजून घेऊया. क्रिस्टल म्हणजे जमिनीतून निघणारे अख्खे खडक, अख्खे चंक, त्यांना आपण क्रिस्टल असं म्हणतो. जमिनीतून निघणारा अख्खा दगड तो कोणत्याही स्वरूपाचा असतो, त्याला आपण क्रिस्टल असं संबोधतो. तसेच हे चंक आपण बघू शकता, विविध प्रकारचे क्रिस्टल विविध फॉर्ममध्ये जमिनीतून निघतात. त्यानंतर त्यावरती अनेक रासायनिक प्रक्रिया करून जिबुकॉइन, ब्रेसलेट, चंक, कॅबोचन अशा विविध प्रकारच्या माळा देखील त्यापासून बनवल्या जातात. टंबल स्टोन आपण वास्तूमध्ये ठेवतो. ब्रेसलेट आपण हातात घालू शकतो, ह्यांना चार्ज हिलिंग करावं लागतं. स्फटिकांसारखे क्रिस्टल देखील असतात. ह्या क्रिस्टलपासून विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करून हे क्रिस्टल ट्री, क्रिस्टल पिरॅमिड्स हे देखील बनवले जातात. पाम स्टोन, क्रिस्टल बॉल, हे बॉल विविध प्रकारच्या कार्यात मदत करतात. धन्यवाद.